नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? अर्थातच मजेत असाल. तर आज मी सादर करत आहे तुमच्यासमोर खूप जास्त प्रसिद्ध असलेली ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली मराठी पुस्तक मृत्युंजय, जिला लिहिलेले आहे शिवाजी सावंत यांनी. शिवाजी सावंत हे खूप मोठे मराठी लेखक होऊन गेलेले आहेत, ज्यांना मृत्युंजयकार सुद्धा म्हणत होते. त्यांच्या ह्या अप्रतिम पुस्तकासाठी ते पहिले असे मराठी लेखक होते ज्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. मृत्युंजय शिवाय त्यांनी युगंधर आणि छावा नावाच्या कादंबऱ्या सुद्धा लिहिलेल्या आहेत. मृत्युंजय हे पुस्तक आपण एक कथा म्हणू शकतो कर्णाची. कर्ण ज्याला लहानपणापासून सूतपुत्र म्हणून हिणवण्यात आलं आणि ज्याचा गौरव नंतर दिग्विजय कर्ण, अंगराज कर्ण, दानवीर कर्ण म्हणून करण्यात आला. कर्ण ज्याला लहानपणापासून जन्मतः ज्याला कवच आणि कुंडल मिळालेली होती, ज्याचं तेज सूर्यासारखं होतं, ज्याचं सामर्थ्य अचाट होतं, ज्याचं चारित्र्य निष्कलंक होतं आणि जो एक योद्धा होता, कर्ण एक महान व्यक्ती होता. ही पुस्तक आपल्याला त्या ऐतिहासिक काळात घेऊन जाते जिथे महाभारत घडलं होतं. कर्णाचं पूर्ण जीवन, पूर्ण त्याचं विश्व आपल्याला त्याच्याच डोळ्यातनं, त्याच्याच मनातनं वाचायला मिळते, पाहायला मिळते. कर्णाचं लहानपण, त्याचा लहान भाऊ शोण, त्याचे आई वडील ज्यांनी त्याचं पालन पोषण केलं, त्याचं गाव चंपानगरी, इथून हे पुढे सरकत जेव्हा तो हस्तिनापुरात येतो आणि तिथला राजवाडा, राजा धृतराष्ट्र, गांधारी, महामंत्री विदुर, भीष्म पितामहा, गुरु द्रोण, त्यांचा पुत्र अश्वत्थामा, कुरूंचा मोठा मुलगा दुर्योधन, या सगळ्यांशी भेट होते. आणि हे सगळे जे कॅरेक्टर्स आहे, हे सगळे ज्या व्यक्तिरेखा आहेत, आपण आतापर्यंत टीव्हीमध्ये पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. पण या पुस्तकात त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट होते, त्यांच्याबद्दल खूप विस्तारितपणे आपल्याला जाणायला मिळते, अनुभवायला मिळते. तुम्हाला कर्णाबद्दल तर माहिती असेलच की तो कुंतीचा लग्न आधीचा मुलगा होता आणि ज्याला तिने लहानपणीच नदीमध्ये सोडून दिलं होतं आणि नंतर त्याचं पालनपोषण एका सारथ्याने केलेलं होतं. ही जुजबी माहिती तर जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे आणि मला जर माझं विचाराल तर मी फक्त महाभारत टीव्हीमध्ये पाहिलेलं आहे. अदरवाईज मला खूप जास्त डिटेलमध्ये महाभारत माहिती नव्हतं. पण ही पुस्तक वाचल्यानंतर कर्णाचं पूर्ण आयुष्य सगळं विस्तारितपणे समजलेलं आहे आणि महाभारत घडण्यामागचं नेमकं कारणही कळलेलं आहे. कर्णाची आत्मकथा म्हणून या पुस्तकाची व्याख्या करता येणार नाही, कारण या पुस्तकात कर्णाशिवाय कुंती, दुर्योधन, कर्णाची पत्नी वृषाली, कर्णाचा भाऊ शोण आणि शेवटी साक्षात भगवान श्रीकृष्ण यांच्याशी भेट होते. त्यांचे विचार समजताच त्यांची व्यक्तिरेखा समजते, त्यांच्या कर्णाबद्दल काय मत होतं हे समजते. कर्णाच्या जीवनाचं खूप बारीक, विहंगम आणि सूक्ष्म चित्रण या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते. दुर्वास ऋषींच्या मंत्रोच्चाराने लग्नाआधीच गर्भधारणा झालेली कुंती, नंतर झालेल्या बाळाला नदीत सोडण्याचा कठोर आणि धाडसी निर्णय घेणारी कुंती, लग्नानंतरही सतत विपरीत परिस्थितीशी सामना करणारी कुंती, हिच्याबद्दल वाचल्यानंतर तिच्या आयुष्याचं विदारक सत्य समजतं आणि तिच्यासाठी जीव कुंठतो. दुर्योधन हा दुष्ट होता, क्रूर होता, कपटी होता, पण त्याच्या स्वभावाला खतपाणी घालण्याचंच काम नेहमी त्याच्या आसपासचे लोक करत आलेले असतात आणि म्हणूनच त्याच्यातला जो दृष्ट स्वभाव आहे तो बळावतो. त्याची कर्णासोबतची मैत्री ही नुसती स्वार्थासाठी असते. सुरुवातीला तो त्याच्यासाठी फक्त एक पांडवाचा विनाश करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त कर्णात असते, हे दुर्योधन चांगला ओळखतो आणि म्हणूनच तो त्याच्याशी मैत्री करतो. पण ही मैत्री तो हातचं काहीही न राखता निभावतो. वृषाली पूर्णपणे नवऱ्याला समर्पित असणारी पत्नीची भूमिका आयुष्यभर करते आणि म्हणूनच तिच्यासाठी खूप जास्त आदर वाटतो. जो कर्णाचा लहान भाऊ असतो तो त्याच्या प्रत्येक गोष्टीला मान देतो, प्रत्येक वेळी त्याच्या आयुष्यात सावलीसारखा असतो. शोण आणि कर्णाचं नातं एक आदर्श भावाभावांचं नातं आहे आजच्या युगासाठी आणि खूप जास्त सुदृढ आणि गहिरं असं त्या दोघांचं भावांचं प्रेम असतं. शेवटी कर्णाबद्दल काय बोलावं, साक्षात सूर्याचा पुत्र असून सुद्धा त्याला सूतपुत्र म्हणून आयुष्यभर हिणवण्यात येते. गुरु द्रोण फक्त तो सूतपुत्र असण्याचं कारण सांगून त्याला शिक्षा देण्याचं नाकारतात. कौरवात आणि पांडवात सर्वश्रेष्ठ असून सुद्धा नेहमी त्याला दुय्यम दर्जा देण्यात येतो आणि इतकं सामर्थ्यशाली असून सुद्धा, इतकं महान त्याचं व्यक्तिमत्व असून सुद्धा त्याला प्रत्येक वेळी हिणवण्यात येते, लाथाळण्यात येते आणि त्याच्या वेदना खूप असहनीय आहेत. त्याच्या शब्दातनं त्याच्या भावना ऐकताना, वाचताना खूप जास्त मन भरून येते आणि म्हणजे खूप असं वाटते की खरंच इतका वैभवशाली आणि इतका महान व्यक्ती असून सुद्धा आयुष्यभर त्याला नशिबाने त्याला नेहमी
मागे खेचलेलं आहे आणि त्याला नेहमी लाथाळण्यात आलेलं आहे. दुर्योधनाची सोबत चुकीची आहे, दुर्योधनाचे उद्दिष्ट चुकीचे आहेत हे सगळं समजून सुद्धा निव्वळ वचनपूर्तीसाठी, मैत्रीसाठी तो प्राण जाईपर्यंत दुर्योधनाची साथ देतो. ही पुस्तक म्हणजे निव्वळ थरार नाट्य आहे. प्रत्येक प्रसंग उत्तेजित करणारा आहे. कर्ण जेव्हा चंपानगरी सोडून हस्तिनापुरात येण्यासाठी निघतो तेव्हा त्याचा जो लहान भाऊ शोण आहे, जो रथामागे धावतो, दादा दादा थांब, तो प्रसंग खूप नाजूक आहे आणि खूप इमोशनल करणारा आहे. कर्णाचं आणि शोणाचं नातं खूप सुदृढ होतं. नंतर पुढे पुढे तर अशा प्रसंगाने ही बुक अक्षरशः भरलेली आहे. म्हणजे निव्वळ प्रत्येक प्रसंगात तुम्हाला थरारा येतो, तुम्ही हादरून जाता आणि भावविभोर होता, उत्तेजित होता, इमोशनल होता, वाईट वाटते, मजा येते. असे खूप सारे प्रसंग आहे या पुस्तकामध्ये. आणि कर्णाचं पूर्ण जीवनच असं होतं, अनेक चढउतारांनी भरलेलं, अनेक प्रसंगांनी, अनेक महान प्रसंगामध्ये गौरवण्यात आलेलं, सजलेलं आणि खूप साऱ्या प्रसंगात लाथाळण्यात आलेलं, हिणवण्यात आलेलं. कुंतीचं लग्नाआधी मातृत्व, नंतर केलेल्या त्या बाळाचा त्याग, महाराज पांडूसोबत झालेलं तिचं लग्न, नंतर एका शापापासून महाराज पांडू झालेला मृत्यू, कर्णाची एका वाघाबरोबर झालेली भयंकर झटापट, द्रोणाने आखाड्यातली ठेवलेली स्पर्धा, त्याच कर्णाचा पराक्रम पण जिंकूनही विजयी न ठरलेला कर्ण, दुर्योधनानं राज्याभिषेक केलेला कर्ण, द्रौपदीचा स्वयंवर, द्रौपदीने केलेला कर्णाचा अपमान, द्रौपदीचं वस्त्रहरण, कर्ण आणि कृष्ण संवाद, कर्ण आणि कुंतीची भेट, अश्वत्थाम्यासोबत त्याचे जीवनाविषयक गंभीर चिंतन, संभाषण, खोटं बोलून भगवान परशुरामाकडनं घेतलेलं ब्रह्मास्त्र आणि नंतर जेव्हा परशुराम भगवानांना हे करते तेव्हा त्यांनी दिलेला श्राप, चुकून एका गाईला मारल्यामुळे एका ब्राह्मणाने दिलेला श्राप, दानवीर म्हणून ख्याती पावलेला कर्ण, नंतर त्याच्याकडे प्रत्यक्ष कवच कुंडल दान मागण्यासाठी येणारा भगवान इंद्र. किती आणि किती प्रसंग सांगू मी तेव्हा तुम्हाला. शेवटचं कुरुक्षेत्रातली ती भयानक महाभारताची लढाई, असे कित्येक प्रसंग आहेत या पुस्तकामध्ये जे वाखाणण्याजोगे आहेत. शेवटी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने वर्णिलेलं महाभारताचं वर्णन, कर्णाचा पराक्रम, अनेक योद्धांचे पराक्रम त्याच्यात वाचायला मिळतात. कुरुक्षेत्राची जी प्रत्यक्ष लढाई आपल्या डोळ्यासमोर होते आहे असं वाटते. कर्ण आणि अर्जुन यांच्यातला जो बाणांचा जो युद्ध होतो जबरदस्त आहे, विलक्षण आहे. कर्णाचा पराक्रम, त्याचं शौर्य आणि शेवटी जो कर्णाचा अंत होतो हे श्रीकृष्णाच्या नजरेतनं वाचताना मन इतकं भावनाविवश झालं होतं की मी किती वेळा रडत होती, किती वेळपर्यंत रडत होती हे माझं मलाच माहिती नाही आहे. ही पुस्तक जेव्हा संपली मी तेव्हा फक्त आणि फक्त शून्यात होती. खूप जास्त भावनांचा उद्रेक झाल्यानंतर जसं मन शांत होते तसं, खवळलेला समुद्र काही वेळानंतर जसं शांत होतो तसं भावनांचा इतका उद्रेक आणि इतका आवेग होऊन गेला असतो की त्याच्यानंतर आपल्याकडे कोणतीच फिलिंग उरत नाही. नेमकं तसंच झालेलं आहे माझ्यासोबत ही पुस्तक वाचल्यानंतर. लेखकाच्या अचाट कल्पनाशक्तीला माझा सलाम आहे. त्यांच्या लिखाण कौशल्याला, मराठी भाषेच्या असलेल्या त्यांच्या अद्भुत ज्ञानाला आणि इतकी सुंदर निर्मिती, पुस्तक निर्मिती करताना लागलेल्या बेजोड मेहनतीला माझा खूप 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 प्रणाम आणि सलामसुद्धा. हाच या महान पुस्तकाचा रिव्ह्यू होता असं म्हणता येईल. माझ्यासारखं लहान व्यक्ती इतक्या मोठ्या योद्धाचं पुस्तक वाचत आहे हेच माझं खूप मोठं सौभाग्य आहे. तुम्हीसुद्धा वेळातनं वेळ काढून ही पुस्तक वाचा आणि खरंच जर ऐतिहासिक घटनांमध्ये तुम्हाला रस असेल, तुम्हाला असं वाटत असेल की महाभारताचे कॅरेक्टर्स आपण वाचायला पाहिजे, महाभारत नेमकं का घडलं, कर्ण नेमका कोण होता हे माहिती करून घेण्यासाठी हे एक सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे. थँक्यू. माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. मी आहे दिव्या आर्या. परत येईन तुमच्या भेटीला. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.